नमस्ते. माझं नाव डॉक्टर विजय गायकवाड. लाईफ गेन मेडिकल इंडिया लिमिटेड या आपल्या मसरूळच्या नाशिकच्या सेंटरमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एक वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्या विषयाचं नाव, आज आपण एक नवीन मशीन आणलेली आहे लाईफ गेनच्या मसरूळच्या शाखेमध्ये आणि त्या मशीनचं नाव आहे पल्स स्पीड मशीन. त्याला काही लोक टेन्सलेट मसाजर म्हणतात आणि काही लोक त्याला हेल्थ प्रोटेक्शन मशीन म्हणतात. लाईफ गेन ही पल्स स्पीड नावाने त्याला बनवलेली आहे आणि पल्स स्पीड नावाने आपण त्याला बोलवतो. तर आज आपण ही पल्स स्पीड मशीन जी आहे याला आपण अनबॉक्सिंग करणार आहोत, दाखवणार आहोत की पल्स स्पीड मशीन जी आहे या कशा पद्धतीने काम करते. तर पहिल्यांदा या मशीनला दाखवण्या अगोदर या मशीनला आपण अनबॉक्सिंग करूया, याला ओपन करूया आणि याच्यामध्ये राहिलेले कोणकोणते पार्ट आहेत, कोणकोणते वस्तू आहेत जे इथे येणाऱ्या आई बाबांना मिळणार आहे, ज्यांच्या घरी ही मशीन असेल त्या लोकांना मिळणार आहे. तर सुरुवातीला आपण ही मशीनला अनबॉक्सिंग करूया. याच्यामध्ये काय काय वस्तू अवेलेबल असतात. तर आपण बघा, या एवढ्या छान पद्धतीने या अशा पद्धतीने एक बॉक्स बनवलेला आहे. याच्यावर त्याची बेनिफिट बी चित्र पण दिसलेलं असेल. इव्हन याचे बेनिफिट बी या मागे दिलेले आहे आणि इव्हन याच्यामध्ये पुढच्या बाजूला पण सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर हे या मशीनचं नाव आहे पल्स स्पीड मशीन. आता आपण त्याला ओपन करत आहोत. तर ओपन करण्याच्या वेळेस या पद्धतीने आपण त्याला या ठिकाणी काढूया आणि पद्धतीने एक मशीन आहे, त्याला आपण पल्स स्पीड मशीन या ठिकाणी म्हणतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचं की या मशीनला चालू करण्यासाठी हा एक ॲडॅप्टर त्याला जॉईन केलेला असतो. हा ॲडॅप्टर त्याच्यामध्ये आहे, प्लस त्याच्यामध्ये हा एक युनिक प्रकाराचा जो हा बेल्ट आहे, अशा पद्धतीने जो बेल्ट आहे तो बेल्ट पण आपल्याला याच्यामध्ये दिला गेलेला आहे. आणि त्याचा बरोबर ह्या पल्स स्पीडच्या मशीनमध्ये ह्या स्टिकर पण दिले गेलेले आहेत. हे एक वायर आहे, 4 चॅनल वाली वायर आहे. ही एक 4 चॅनल वाली वायर आहे आणि ह्या 3 इलेक्ट्रोड स्टिकर याच्यामध्ये अवेलेबल केले गेले आहेत. आणि ह्या पद्धतीने ही पल्स स्पीड मशीन आहे. तर आपण त्याला दाखवून घेऊया. किती छान मॉडेल बनवलेले, सिल्वर मॉडेल आहे. तर ही अशा पद्धतीने आपली पल्स स्पीड मशीन जी कंपनीने खास करून बनवलेली आहे आणि छान त्याचं मॉडेल पण आहे, दिसायलाही अट्रॅक्टिव्ह आहे. ह्याच्यामध्ये त्याच्या तळपायाला ॲक्युप्रेशर पॉईंट यूज केले गेलेले आहेत. हे जे लाल कलर जे दिसत आहेत ही FIR थेरपी आहे. ह्याला 2 ऑप्शन असतात. इथं प्लाझ्मा आहे, प्लाझ्माचं ऑप्शन दाबलं तर ब्लड सर्क्युलेशनला चांगला फायदा होतो आणि हे बटन दाबलं तर FIR जनरेट होते. हे ऑपरेटिंगसाठी ही त्याला कीपॅड दिले गेलेले, बटन दिले गेले आणि या बटनापासून त्याला ऑपरेट केलं जाऊ शकतं. तर आता पहिल्यांदा याला चालू करण्या अगोदर ही मशीन कोणकोणत्या व्यक्तीला आपण देऊ शकतो. तर या मशीनचं नाव आहे पहिल्यांदा पल्स स्पीड मशीन. ज्या व्यक्तीला 5 किलोमीटर चालल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन छान होतं, तर या मशीनवर फक्त पाय ठेवून बसून थेरपी घेतल्याने 5 किलोमीटर चालण्याचा लाभ या मशीनमध्ये मिळणार आहे. या मशीनचं नाव आहे पल्स स्पीड. तर ब्लड सर्क्युलेशनला छान करणं याची पहिली प्राथमिकता, हा पहिला फायदा आहे. दुसरं, काही लोकांना व्हेरिकोज वेनचा आजार आहे, ज्यांना पायांच्या नसांमध्ये हिरव्या रंगाच्या नसा येतात आणि त्या नसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घाण कचरा जमा होतो आणि त्या गोल गोल अशा आकाराचे तयार होऊन जातात, ते नसा फटफट करतात. तर व्हेरिकोज वेनसारख्या आजारला बरं करण्यासाठी पल्स स्पीड खूप फायद्याची ठरते. इव्हन ज्यांना पायांची पोटऱ्या दुखत आहेत आणि खूप आग सुटते, तर पायांच्या पोटऱ्या दुखीच्या आजारी सुद्धा हा पल्स स्पीड मशीन बरा करतो. इव्हन ज्या लोकांना पायांची टाच दुखते, टाचाची हाड वाढलेली, पायांना मुंग्या लागतात, पायांना आग सुटलेली आहे आणि तळपाय खूप दुखतात, अशा तळपायांच्या आजाराला बऱ्या करण्यासाठी पण ही पल्स स्पीड खूप उपयोगी आहे. त्यानंतर या पल्स स्पीड मध्ये दिले गेलेल्या जे हे स्टिकर्स आहेत, या स्टिकरचा लाभ जर आपण स्पेसिफिक गुडघे जे दुखतात, गुडघ्यामध्ये टकटक आवाज येणं, करकर आवाज येणं, गुडघ्यावर सूज येणं, जर ही पल्स स्पीड या चॅनलच्या माध्यमातून ही जी वायर आहे या वायरला जो इलेक्ट्रोड स्टिकर जे लावून दिल्या आणि गुडघ्यांच्या ॲक्युप्रेशर पॉईंटला जर हे पल्स स्पीडला जर आपण यूज केलं, त्याच्याने काय होणार आहे की ज्यांना गुडघ्यावर सूज आहे, गुडघ्यांचे ऑपरेशन सांगितले गेलेले आहे, तर गुडघ्यांचे एवढे गंभीर आजार बऱ्या करण्यासाठी ही पल्स स्पीड मशीन उपयोगी आहे. त्यानंतर ह्या पल्स स्पीड मशीनवर काही लोकांनी थेरपी घेतली तर काय होतं की मेंदूपासून ब्लडचं सर्क्युलेशन खाली येतं आणि खालून वरच्या बाजूला पण ब्लडचं सर्क्युलेशन वाढतं. त्यासाठी पल्स स्पीडचा यूज केला गेलेला आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की ही पल्स स्पीड जर आपण यूज केलं तर हृदयापर्यंत जे ब्लडचा फ्लो जातोय, ज्याला बीपी हाय बीपी लोचा त्रास आहे,
म्हणजे हृदयापर्यंत ब्लडच्या फ्लोला व्यवस्थित घेऊन जाण्याचं काम हे पल्सपीड मशीन करतं, जेणेकरून हार्ट पंपिंग करतं आणि हार्टनी पंपिंग केली तर खास करून ज्यांना हृदयाचे जास्त ठोक्यांचे आजार आहे त्याला कमी करण्याचं काम करेल. इवन तुमच्या शरीरामध्ये एनर्जी आणि उत्साह वाढवण्याचं काम करेल, म्हणून या पल्सपीडचा वापर केला गेलाय. आता या पल्सपीडला 3 वर्षाच्या बाळापासून 100 वर्षाच्या माणसापर्यंत कुणाला आजार असेल तरीही घेऊ शकतो आणि ज्यांना आजार नाही तरीही घेऊ शकतो, अशा पद्धतीने याला बनवले गेले आहे. आता याच्यामध्ये राहिलेली जी स्टिकर आहे, ही जी स्टिकर आहे ही स्टिकर आपण गुडघ्याला लावू शकतो, पण जर या स्टिकरला कमरेच्या भागाला लावलं गेलं तर कमरेचे आजार बरे होतात, पाठीच्या भागाला लावलं गेलं तर पाठीचे आजार बरे होतात, दोघी खांद्यांना जर लावलं गेलं तर शोल्डर पेन बरे होतात, व्रिस्ट बनवतो, एल्बोला पण लावलं तर एल्बो बरा होतो. इवन हा जो बेल्ट दिला गेलाय खास करून, तर हा जो बेल्ट आहे या बेल्टला जर आपण पोटाच्या भागाला अशा पद्धतीने जर लावून दिलं आपण, आणि जर आपण हे स्टिकर ह्याच्या आतमध्ये जर आपण अशा पद्धतीने लावून घेतले तर काय होणार की ज्यांचे बेली फॅट्स वाढलेला आहे, पोट वाढलेलं आहे, वजन वाढलेलं आहे, तर पोटाच्या बेली फॅट्सला कमी करण्याचं काम हे लाईफ गेनच्या माध्यमातून या पल्सपीडच्या माध्यमातून होते. तर हा एक बेल्ट पण या ठिकाणी दिला गेलेला आहे. इवन काही लोकांना पॅरालिसिस आहे, ज्यांच्या हाताची मुवमेंट होत नाही, पायांची मुवमेंट होत नाही, पायाला खूप वाकडं चालावं लागतं, हातांचा हात असा वाकलेला असतो. जर त्या लोकांनी जर ही पल्सपीड पायावर ठेवली तर पॅरालिसिसचा गंभीर आजार सुद्धा तो व्यक्ती चालायला लागू शकतो. आणि हे इलेक्ट्रो स्टिकर जर त्या हाताला लावले, जी हाताची मुवमेंट होत नाही, ते सुद्धा पॅरालिसिसच्या व्यक्तींना खूप चांगला फायदा याच्याने होणार आहे.